गॅसलाइटिंग करणारी व्यक्ती कोणी असू शकते. तुमचा जोडीदार, तुमचा मित्र, मैत्रीण, तुमचा बॉस, तुमचा सहकारी, कोणीही आपल्याला सटकन गॅसलाइट करतो. एखाद वेळेला केलं तर तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊ शकता. पण पुन्हा पुन्हा बोलायला लागले असे लोक तर थांबा आणि काय करा, शांत राहा आणि उलटे प्रश्न विचारा ना. हो, म्हणजे तू म्हणतोस की मला काय परिस्थिती याचं पुरेसं ज्ञान नाही. मग तू सांग ना, आय एम इंटरेस्टेड इन नोईंग. म्हणजे आपण काउंटर नाही केलेलं. आपण छे उगाच काही बोलू नकोस असं म्हणून भांडायला नाही काढलेलं. आपण त्या माणसालाच प्रतिप्रश्न केला, अच्छा असं तुला वाटतं, जरा मला अधिक सांग ना. मग बहुतेक वेळेला ती व्यक्ती गडबडून जाते. नाही नाही असंच म्हटलं रे. नाही असंच नाही म्हणालास तू. तू वारंवार असं म्हणालास. नाही नाही मी वारंवार कुठे म्हणतो. ठीक आहे नेहमी नाही म्हणत पण आत्ता म्हणालास ते कशाच्या जोरावर मला सांग. हे आपण शांतपणे सहजपणे बोलू शकतो. याने त्या समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतो का? एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुझ्या बोलण्याचा माझ्या मनावरती जो परिणाम व्हायला हवा असं तुला वाटतंय त्याच्याकरता माझा आयर्न शिल्ड आहे, आयर्न डोम आहे आणि त्याला अजून भोकं नाही पडलेली. म्हणजे तू गॅसलाइट करण्याचा प्रयत्न करतोयस पण मी त्याला दाद देत नाहीये. हे समोरच्या व्यक्तीला पण कळायला पाहिजे ना. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही कोणाला गॅसलाइट करू नका.